हॉकी संघाचे कांस्य सिरीजसाठी, विनेशसाठी आणि देशासाठी प्ले ऑफमध्ये स्पेनला 2-1 असं नमवले होते. पॅरिसचे यंदा सुद्धा आम्हाला देशासह दिग्गज गोलरक्षक PR श्रीजेश यांच्यासाठी मित्रांनो ऑलिम्पिक पदक जिंकायचे आहे असा निर्धार केल्याचे भारतीय हॉकीपटू ऑलिम्पिक स्पर्धेची मोहीम सुरू असताना करण्याआधी सांगितले होते. आपले लक्ष सध्या करताना भारतीय पुरुष हॉकी संघाचे गुरुवारी स्पेनने 2-1 असं नमवले होते. सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक कांस्य पदकांची कमाई केली होती. यासह भारताच्या खेळाडूंना आपल्या दिग्गज गोलरक्षकाला यशस्वी निरोपही दिला होता. तसेच पदक विनेश फोगाटसाठी आणि असल्याचं मत हे क्रीडा चाहत्यांनी व्यक्त केलं होतं. श्रीदेशसाठी यंदाच्या ऑलिम्पिकमध्येच माझी शेवटची स्पर्धा ठरणार आहे असं सांगत आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. आडतडीचे झालेल्या कांस्य पदकांच्या लढतीमध्ये पिछाड्यावर गेलेल्या भारतीय जबरदस्त मुसंडी महाराज स्पेनला नमवले होते. जर्मनीकडनं उपांत्य फेरीमध्ये झालेला पराभव विसरून भारतीय खेळाडू कोणत्याही परिस्थितीच्या पदकाविना मायदेशी परतत आहेत अशा निर्धारानेच मैदानात उतरले होते. स्पेनने आक्रमक सुरुवात करताना भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारतीयांनी जोरदार प्रत्युत्तर देताना 6व्या मिनिटाला स्पेनने गोलंदाजावर हल्ला केला होता. मात्र यावेळी हार्दिक सिंगनं सर्कलवर न गेलेल्या एका वेगवान 5 गोलंदाजा म्हणजे मारण्याच्या सुगजित सिंगला यश आले नाही. पहिला एक क्वार्टर गोल 0 बरोबर पाहिल्यानंतर मेरलेस पेल्टली एक स्टॉर्कवर गोल करत होता. आघाडीवर होते कर्णधार हरमनप्रीत सिंगने 3 मिनिटांमध्ये 2 गोल केले ते आणि 30व्या आणि 33व्या मिनिटाला मिळालेल्या दोन्ही पेंटॉल कॉर्नरच्या षटकारांनी लावत भारताला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी भारताने अखेरपर्यंत कायम राखली. हरमनप्रीतने या स्पर्धेमध्ये 11 गोल करत 50व्या पेंटली गोल वाचवणारा श्रीजेश भारतीय संघामध्ये मल्याळम आणि झाला होता. हिंदी समजत नव्हते, कोणी मित्र नव्हता, आवडीचे जेवण हे मिळत नव्हते. सर्व प्रशिक्षक हिंदीतच बोलत होते. 2004च्या पहिल्यामध्ये ज्युनियर कॅपमध्ये आला होता आणि आज तो 2 दशकानंतर भारतीयांचा महान गोलकीपर म्हणून गुरुवारी निवृत्त झाला होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50हून अधिक गोल वाचवणारे क्रिमिया अशा अनुपदकांच्या भरलेले होते. कांस्य पदकांच्या सुवर्णमध्ये कांस्यसह राष्ट्रकुल रोस पदकमध्ये चॅम्पियन ट्रॉफीच्या अनेक पदके त्यांच्या खजिन्यात आहेत. भारतीय संघातील सर्वात वयस्कर खेळाडू आणि आळशीपणा आणि श्रीजेशमध्ये होता. ह्या पळण्याच्या आधी प्रचंड कंटाळा येत असल्यामुळे त्यांनी गोलरक्षक होण्याचे ठरले होते. 2001 आशियाच्या अजिंक्यपद स्पर्धेने फायनलमध्ये पाकिस्तानाविरुद्ध त्याने वाचवलेल्या एक पेंटी स्टॉक हे हिरो बनवले होते. आणि मित्रांनो, असं सर्व गोष्टी होत असताना आपल्या हॉकीच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारा आपल्या हॉकी आणि तसेच संघाचे अभिनंदन करण्यात आले गेले होते. 5 दशकापासून अधिक काळानंतर भारतीय संघाने सलग 2 कांस्य पदक ऑलिम्पिकमध्ये जिंकण्यात आले गेले होते आणि भारतीय हॉकी संघाने देशाला गौरवविण्यामध्ये करण्यात आले होते. युवा पिढीला प्रेरित करेल वेल डन भारतीय हॉकी संघ एक द्रौपदी मुर्मू आणि राष्ट्रपती असे ते म्हणाले होते की ज्याला येणारी पिढी लक्षात ठेवेल असं भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये मित्रांनो कांस्य जिंकले होते. आणि पदक विशेषतः आहे कारण त्यांचे ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे पदक आहे आणि भारतीयांच्या संघाचे खूप हिंमत, लवचिकतापणा आणि दाखवण्यामध्ये खेळाडूंचे अभिनंदन. प्रत्येक भारतीय हॉकीच्या भावनिक नाते आहेत. तसेच यश आम्हाला युवामध्ये खेळाडू आणखी लोकप्रियता मानले जाईल असं त्यांना मिळवून देईल. आणि नरेंद्र मोदी सुद्धा आपल्याला ट्विट करून तरी सुद्धा शुभेच्छा देण्यात आले होते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसं वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.